कल्पना करा, तुम्ही तुमच्या मुलीला किंवा बहिणीला कॉलेजला सोडायला जाताय आणि ती संध्याकाळी कधीच घरी परतत नाही. तुम्ही पोलिसांकडे धाव घेता, पण तिथे गेल्यावरती तुम्हाला असं कळतं की तुमच्यासारखे हजारो बाप आणि भाऊ आपल्या लेकीच्या शोधामध्ये रांगेमध्ये उभे आहेत. मित्रांनो, हे कुठल्या क्राईम थ्रिलर सिनेमाचं कथानक नाही आहे, तर आजच्या प्रगत महाराष्ट्राचं एक भीषण वास्तव्य आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातून तब्बल 1,70,000हून अधिक महिला आणि मुली गायब झाल्यात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, 1,15,00,000. कुठे गेल्या या महिला? जमीन खाऊन गेली की आकाश त्यांना घेऊन गेलं? का आपलं सरकार आणि प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे? आज आपण या सिस्टीमचे वाभाडे काढणार आहोत. आपण म्हणतो मुंबई कधी झोपत नाही. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, जिथे महिलांचा आदर हाच सर्वोच्च धर्म मानला जातो. पण आजची आकडेवारी पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण होतो: आपल्या माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का? गृह मंत्रालयाने स्वतः विधानसभेत कबूल केले की 2024 आणि 2025 या 2च वर्षांमध्ये तब्बल 1,17,369 महिला तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा आकडा नाहीये, हा महाराष्ट्र सरकारचा मोठा पराभवच आहे. तर चला या भीषण डेटाचं एक पोस्टमॉर्टम करूया. 1,70,000 बेपत्ता लोकांपैकी 93,940 प्रौढ महिला तर 23,429 अल्पवयीन मुली आहेत. म्हणजे दर तासाला महाराष्ट्रामध्ये किमान 6 मुली गायब होत आहेत. प्रशासन म्हणतं की आम्ही 80 ते 90% महिलांना परत आणलंय. पण मला सांगा, ज्या 31,000 महिला आजही गायब आहेत त्यांचं काय? त्या 31,000 महिला कुटुंबांच्या घराची राख-रांगोळी झाली आहे. त्याचं उत्तर कोण देणार? 31,141 महिला आजही कोणत्या नरकात असतील याची कल्पना तरी केली आहे का आपण? इथेच खरी एक मेक आहे. हे सर्व बेपत्ता होण्याचे प्रकार केवळ प्रेमाचे प्रकरण किंवा स्वेच्छेने जाणे असं म्हणून पोलीस आणि सरकार का दुर्लक्ष करते? सत्य हे आहे की महाराष्ट्रामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच मानवी तस्करीचं एक अकराळ-विकराळ असं जाळं पसरलं आहे. मुंबई, पुणे तसंच नागपूर यांसारखी शहरं या रॅकेटची केंद्र बनली आहेत. ज्या मुली नोकरीच्या आमिषाने किंवा सोशल मीडियाच्या मैत्रीमुळे बाहेर पडतात, त्यांना थेट वेश्याव्यवसायामध्ये किंवा अवयव विक्रीच्या काळ्या बाजारामध्ये ढकललं जाते. पण आपली गुप्तचर यंत्रणा काय करत आहे? राजकीय पक्षांना एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी वेळ आहे, मात्र या मुलींचा शोध घेण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे का नाही? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर का करण्यात दिरंगाई होत आहे? अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर ही स्थिती अजूनही भयानक आहे. 2024 मध्ये 11,313 आणि 2025 मध्ये 12,113 मुली गायब झाल्यात. या वाढत्या आकड्याचा असा अर्थ आहे की गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रूमिंग केलं जातं. खोट्या ओळखी सांगून मुलींना जाळ्यात अडकवलं जातं. पोलिसांचा सायबर सेल नक्की काय तपासतोय? जेव्हा एखादी पोस्ट राजकीय नेत्याच्या विरोधात असते, तेव्हा पोलीस मात्र तातडीने कारवाई करतात. पण जेव्हा एखादी अल्पवयीन मुलगी गायब होते, तेव्हा पालकांना तासनतास वेटिंग रूममध्ये का बसवलं जातं? सरकार ऑपरेशन मुस्कानचं ढोल वाजवते. हो, 41,000 मुलं वाचली, हे चांगलंच आहे. पण जोपर्यंत हा आकडा शून्य होत नाही, तोपर्यंत विजयाचे उत्सव साजरे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नागपूरसारख्या शहरामध्ये जे राज्याची उपराजधानी आहे, तिथे महिलांच्या सुरक्षेची ऐशी-तैशी करून टाकलेली आहे. गृहमंत्री म्हणतात, आम्ही सीसीटीव्ही वाढवले आहेत, आम्ही शक्ती कायदा आणलाय. पण कायदा कागदावर असून काय उपयोग जर अंमलबजावणीमध्येच इतका मोठा गॅप असतो? मित्रांनो, हा प्रश्न केवळ आकड्यांचा नाहीये, तर हा प्रश्न सिस्टीमच्या नपुसंकतेचा आहे. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या आपल्या घरातील कोणीतरी या आकड्यांचा भाग असू शकतं. आपल्याला सरकारला जाब विचारावा लागेल की महिला सुरक्षेसाठी दिलेला निधी नक्की खर्च कुठं होतोय? पोलिसांचे पेट्रोलिंग फक्त रात्रीच्या वेळी दंड वसुलीसाठीच का दिसतं? महिलांच्या सुरक्षेसाठी जे निर्भया फंड दिले जातात, त्यांचा वापर गाड्या खरेदी करण्यासाठी का होतोय? आपल्याला फक्त प्रगत महाराष्ट्र नकोय, आपल्याला सुरक्षित महाराष्ट्र हवा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि ज्या 31,000 महिला अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला पाहिजे. ही केवळ शांत बसण्याची वेळ नाहीये, तर प्रश्न विचारण्याची वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं? गृह मंत्रालय या अपयशाची जबाबदारी घेईल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे.